नमस्कार, मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम. आजच्या न्यूज अनालिसिस मध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या घडामोडी आणि त्याचं सविस्तर विश्लेषण. पहिली बातमी आपल्या कोल्हापुरातून. एलपीजीचा पुरवठा चढ्या दराने केल्यास कारवाई. जिल्हाधिकारी एडगे यांनी एलपीजी विक्रेत्यांचे टोचले कान. एलपीजीचा पुरवठा चढ्या दराने केल्यास कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी दिला आहे. आज शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी त्याचबरोबर एलपीजी पुरवठा करणारे विक्रेते आणि रिक्षा चालक यांची बैठक बोलावली होती. यावेळी जिल्हाधिकारी एडगे बोलत होते. कोल्हापूर शहरामध्ये असणाऱ्या प्रवासी रिक्षा यापैकी 80% रिक्षा एलपीजी गॅसवर चालतात. त्याखालोखाल पेट्रोल व त्याखाली सीएनजी अशी परिस्थिती आहे. सध्या फेब्रुवारी महिन्यामध्ये एलपीजीचा दर प्रति किलो 43 रुपये 84 पैसे इतका होता. तो सध्या 79 रुपये 95 पैसे इतका झाला आहे. याचाच अर्थ या इंधनाच्या दरामध्ये 80 ते 85% इतकी वाढ झाली आहे. व दुसऱ्या बाजूला रिक्षा भाड्याचे दर मात्र तसेच राहिले आहेत. त्यामुळे या बैठकीत एलपीजी वाढी संदर्भात प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कुठेही एलपीजीचे दर वाढले नसताना कोल्हापुरात एलपीजीच्या दरामध्ये 80% वाढ कोणत्या आधारे करण्यात आली, असा सवाल रिक्षा चालकांनी उपस्थित केला. एलपीजीची जाणीवपूर्वक कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असल्याचा आरोप देखील यावेळी ॲडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी केला. एलपीजीची कृत्रिम टंचाई होणार नाही यासाठी प्रशासनानं एलपीजी विक्रेत्यांना सूचना कराव्या अशी मागणीही जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे केल्याचं रिक्षा संघटनेचे चंद्रकांत भोसले यांनी सांगितलं. चंद्रकांत भोसले काय म्हणाले हे आपण पाहूयात. खाजगी एलपीजी गॅस पंप जिथे आहेत त्या ठिकाणी 43 रुपये लिटरनं मिळणारा गॅस आज 80 रुपये लिटर प्रमाणे केलेला आहे. त्या गॅसचे दर का वाढले यासाठी आज आम्ही कलेक्टर साहेबांची भेट घेतली. कलेक्टर साहेबांनी त्या पंप चालकांना बोलवून घेतलं होतं. आमचं म्हणणं इतकंच आहे की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गॅसचा एकही रुपये दर वाढलेला नाही. युद्ध जरी चालू असेल तर त्या युद्धाचा गैरफायदा घेऊन या पंप चालकांनी लुटमार करू नये आणि शासनानं यांच्यावर निर्बंध आणून गॅसचे दर पूर्ववत करावे ह्या मागणीसाठी आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांची भेट घेतली. त्यांना आम्ही निवेदन दिलं. त्यांनी सुद्धा सूचना दिलेल्या आहेत की कुठल्याही प्रकारे तुम्ही काळ्या बाजारातून गॅस विकला जाणार नाही किंवा दर वाढणार नाही याची काळजी घ्या, अन्यथा आम्हाला कारवाई करावी लागेल. पुढील बातमी आहे. स्मार्टफोनमध्ये आधार ॲप प्री इन्स्टॉल करण्याचा सरकारचा घाट. सुरक्षेच्या कारणास्तव टेक कंपन्यांचा विरोध. केंद्र सरकारने स्मार्टफोनमध्ये आधार ॲप प्री इन्स्टॉल करण्याच्या दिलेल्या प्रस्तावाला ऍपल, सॅमसंग आणि गुगल यांसारख्या दिग्गज कंपन्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला पाठवलेल्या पत्रात कंपन्यांनी सुरक्षेच्या आणि गोपनीयतेच्या मुद्द्यांवर चिंता व्यक्त केली आहे. UIDAIच्या मते यामुळे नागरिकांना आधार सेवा सहज उपलब्ध होतील. मात्र कंपन्यांच्या मते अशा सक्तीमुळे उत्पादन खर्च वाढेल आणि वापरकर्त्यांचा डेटा सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. इंटरनेट फ्रीडम फाउंडेशनने याला डिजिटल पाळत म्हणत विरोध केला आहे. रशिया वगळता इतर कोणत्याही देशात अशी सरकारी ॲपची सक्ती नसल्याचा युक्तिवादही उद्योग जगताने केला आहे. या अगोदर संचार साथीचं ॲप प्री इन्स्टॉल करण्याचा आदेश सरकारने दिलेला, पण लोकांचा रोष पाहता तो निर्णय मागे घेण्यात आला. त्यामुळे लोकांवर पाळत ठेवण्याचा सरकारचा हा घाट घालत आहे की काय, असा प्रश्न लोकांना पडला आहे. पुढील बातमी आहे. दहशतवाद थांबेपर्यंत सिंधू जल करार स्थगितच राहणार. भारताचा संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानला इशारा. भारताने संयुक्त राष्ट्रात स्पष्ट केले आहे की जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाला पाठबळ देणे थांबवत नाही तोपर्यंत सिंधू जल करार म्हणजे इंडस वॉटर ट्रीटी स्थगित राहील. भारताचे प्रतिनिधी पी हरीश यांनी जागतिक जल दिनानिमित्त बोलताना सांगितले की गेल्या वर्षीच्या पहलगाम हल्ल्यानंतर भारताने हा करार निलंबित केला आहे. तांत्रिक आणि पर्यावरणीय बदलानुसार करारात सुधारणा करण्याचा भारताचा प्रस्तावही पाकिस्तानने फेटाळला आहे. मानवी जीवनाचे महत्व समजल्याशिवाय करारावर चर्चा होऊ शकत नाही असे म्हणत भारताने पाकिस्तानला ठणकावले आहे. पुढील बातमी आहे आपल्या कोल्हापुरातून. जिल्हा परिषद कार्यालयावर अध्यक्ष शिल्पा खोत यांचा प्रवेश. गेल्या 9 वर्षापासून जिल्हा परिषदेच्या निवडणुका न झाल्यामुळे ग्रामीण भागातील विकास कामे मोठ्या प्रमाणावर प्रलंबित आहेत. हा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी नूतन पदाधिकारी आणि सदस्यांची विशेष कार्यशाळा घेऊन त्यांना प्रशासकीय कामाचे प्रशिक्षण दिले जाईल अशी महत्वाची घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या नूतन अध्यक्षा शिल्पा खोत यांनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यावेळी आयोजित शुभेच्छा समारंभात मुश्रीफ बोलत होते. नूतन पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना मुश्रीफ म्हणाले की जिल्हा परिषदेत महायुतीचाच अध्यक्ष आणि उपाध्यक्ष करण्याचे आम्ही ठरवले होते. त्यानुसार प्रक्रिया पार पडली आहे. आता खरी जबाबदारी प्रत्यक्ष कामाची आहे. अध्यक्ष शिल्पा खोत यांना कामाचा अनुभव असला तरी नूतन सदस्यांना कामाची गती वाढवण्यासाठी प्रशिक्षणाची गरज आहे.
यावेळी त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन यस यांच्या कामाचे तोंड भरून कौतुक केले. कार्तिकेयन यांनी शिक्षण, आरोग्य आणि पाणीपुरवठा विभागात केलेले काम आदर्शवत असून त्यांच्या पारदर्शक कार्यपद्धतीचा उपयोग पदाधिकाऱ्यांना जिल्ह्याच्या विकासासाठी करून घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले. आपल्या भाषणात मुश्रीफ यांनी कार्तिकेयन यांच्या कार्यक्षमतेवर भाष्य करताना मिश्किल टिप्पणी केली. कार्तिकेयन हे अत्यंत प्रामाणिक अधिकारी आहेत. त्यांचे डोळे आता जिल्हाधिकारी पदाकडे लागले आहेत असे ते म्हणाले. तसेच कागलच्या राजकारणावरून सुरू असलेल्या चर्चेवर पडदा टाकताना त्यांनी स्पष्ट केले की माजी आमदार के.पी. पाटील यांच्या शंकांचे निरसन वृत्तपत्रातील खुलाशातून झाले असावे. अध्यक्षा शिल्पा खोत यांनी आपल्या भाषणात सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्याची ग्वाही दिली. उपाध्यक्ष तानाजी पाटील यांनीही पारदर्शक कारभाराचा संकल्प व्यक्त केला. या सोहळ्याला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन यस, माजी आमदार के.पी. पाटील, राहुल पाटील, बाळासाहेब खाडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जिल्हा परिषद आवारात जल्लोष व्यक्त केला आणि नूतन पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. पुढील बातमी आहे इराण इस्रायल अमेरिका युद्धाचा 21वा दिवस. युद्धाच्या आघाडीवर काही महत्वाच्या बातम्या. इराण इस्रायल युद्धाच्या तिसऱ्या आठवड्यात संघर्षाने अत्यंत हिंसक वळण घेतले आहे. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डचे प्रवक्ते आणि वरिष्ठ अधिकारी अली मोहम्मद नैनी यांची अमेरिका इस्रायलच्या संयुक्त हवाई हल्ल्यात हत्या करण्यात आली आहे. विशेष म्हणजे इस्रायलसाठी लवकरच मोठा सरप्राईज क्षेपणास्त्र येत आहे असा इशारा दिल्यानंतर काही तासातच नैनी यांचा मृत्यू झाला. इस्रायली पंतप्रधान नेतन्याहू यांनी दावा केला आहे की इराणची युरेनियम समृद्ध करण्याची आणि क्षेपणास्त्र बनवण्याची क्षमता येत्या 20 दिवसातच पूर्णपणे नष्ट होईल. या हत्येचा बदला म्हणून इराणने कुवेतच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पावर भीषण हल्ला केला असून आखाती देशांमधील तेल साठ्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जपानच्या पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत पर्ल हार्बरचा संदर्भ देत इराणवर सरप्राईज अटॅकचे समर्थन केले, मात्र अतिरिक्त सैन्य पाठवण्यास नकार दिला. दरम्यान इराणमध्ये अंतर्गत बंडखोरी चिरडण्यासाठी 19 वर्षीय कुस्तीपटू सालेह मोहम्मदीला सार्वजनिकरित्या फाशी देण्यात आली. ब्रिटननेही आपल्या लष्करी तळांचा वापर अमेरिकेला केवळ बचावात्मक हल्ल्यांसाठी करण्याची परवानगी दिली आहे. धन्यवाद आणि पाहत रहा सकलम.